नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। मराठी या आपल्या मायबोली भाषेतील करंट अफेअर्स आपण पाहणार आहोत। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घेऊ शकता। प्रश्न पहिला, ICCने जाहीर केलेल्या महिला T20 क्रमवारीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर कितव्या क्रमांकावर पोहोचली आहे? आन्सर ए, 12व्या क्रमांकावर कर्णधार हरमनप्रीत कौर पोहोचली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र सरकारने मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे? आन्सर सी, अण्णाभाऊ साठे संशोधन संस्था व प्रशिक्षण संस्था या संस्थेची स्थापना केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह हे कोणत्या राज्याचे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले पहिले न्यायाधीश ठरले आहेत? आन्सर बी, मणिपूर। नेक्स्ट क्वेश्चन, न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे ते सध्या कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते? आन्सर डी, जम्मू आणि काश्मीर। नेक्स्ट क्वेश्चन, IMFने भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 2024-25 मध्ये किती टक्के राहण्याचा सुधारित अंदाज वर्तविला आहे? आन्सर सी, 7% राहण्याचा सुधारित अंदाज वर्तविला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, IMFने भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 2024-25 साठी सुधारित अंदाज 7% वर्तविला असून आधी किती वर्तविला होता? आन्सर बी, 6.8% वर्तविला होता। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यातील पालितान हे मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केले आहे? आन्सर ए, गुजरात राज्यातील पालितान हे मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गुजरात राज्यातील पालितान हे मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केलेले जगातील कितवे शहर ठरले आहे? आन्सर डी, पहिले शहर ठरले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गुजरात राज्यातील पालितान हे शहर कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे? आन्सर बी, जैन धर्माचे तीर्थस्थान आहे। नेक्स्ट क्वेश्चन, IPS राजीव कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे? आन्सर डी, पश्चिम बंगाल राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या शहरात एका दिवसात 11 लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे? आन्सर सी, इंदोर या शहरात एका दिवसात 11 लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहरात 24 तासात किती लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे? आन्सर ए, 11 लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो? आन्सर डी, 17 जुलैला आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा करण्यात येतो। नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज कोणत्या ठिकाणच्या शिपयार्ड येथे बांधले आहे? आन्सर बी, कोची या ठिकाणच्या शिपयार्ड येथे बांधले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मानस हेल्पलाईनची सुरुवात कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आली आहे? आन्सर ए, NCB या संस्थेद्वारे मानस हेल्पलाईनची सुरुवात करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पॉल कागामे यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? आन्सर सी, रवांडा या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पॉल कागामे यांनी रवांडा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कितव्यांदा जिंकली आहे? आन्सर बी, 4थ्यांदा ही निवडणूक पॉल कागामे यांनी जिंकली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, एपिस्टर 6E हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? आन्सर सी, चीन या देशाचा एपिस्टार 6E हा उपग्रह आहे। नेक्स्ट क्वेश्चन, हंस ऑन हेंटिंग पुरस्कार 2024ने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे? आन्सर ए, के चोक्लिंगम यांना हंस ऑन हेंटिंग पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने कोणाला उमेदवारी जाहीर केली आहे? आन्सर डी, डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
आन्सर ए के व्ही सोमनाथन यांची केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रेफत अहमद यांची कोणत्या देशाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाली आहे? आन्सर सी बांगलादेश या देशाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पादत्राणे आणि चर्म उद्योग समूह विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे? आन्सर बी रायगड या जिल्ह्यात पादत्राणे आणि चर्म उद्योग समूह विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मागील 6 वर्षात देशभरात महिलांच्या श्रम भागीदारीत किती टक्के वाढ झाली आहे? आन्सर डी 14% वाढ झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 77व्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात पार्दो आला कॅरिरा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आन्सर बी शाहरुख खानला सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गुजरात साहित्य अकादमीचा कवी नर्मद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर ए बाबा भांड यांना गुजरात साहित्य अकादमीचा कवी नर्मद पुरस्कार जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाच्या पुरुष संघाने बास्केटबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे? आन्सर डी अमेरिका देशाच्या पुरुष संघाने बास्केटबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिका पुरुष संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक जिंकले आहे? आन्सर बी सुवर्णपदक अमेरिका पुरुष संघाने ऑलिम्पिकमध्ये जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकले आहेत? आन्सर डी अमेरिका देशाने सर्वाधिक पदके ऑलिम्पिकमध्ये जिंकले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेने सर्वाधिक किती सुवर्णपदके जिंकले आहेत? आन्सर सी 40 सुवर्णपदके अमेरिकेने जिंकले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेने एकूण किती पदके जिंकले आहेत? आन्सर ए 126 पदके पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेने जिंकली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चीनने एकूण किती पदके जिंकली आहेत? आन्सर डी 91 पदके चीनने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जिंकली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक तालिकेत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? आन्सर बी 71व्या क्रमांकावर भारत देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? आन्सर ए 6 पदके भारताने जिंकली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती कांस्य पदके पटकावले आहेत? आन्सर सी 5 पदके पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पटकावले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तान देश पदक तालिकेत कितव्या स्थानी आहे? आन्सर बी 62व्या स्थानी पाकिस्तान हा देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तिमोर लेस्ते देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेट कॉलर ऑफ ऑर्डरने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आन्सर सी द्रौपदी मुर्मू यांना तिमोर लेस्ते देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेट कॉलर ऑफ ऑर्डरने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उदार शक्ती 2024 युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता? आन्सर ए भारत आणि मलेशिया या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन, बँकिंग कायदे विधेयक 2024 कोणी लोकसभेत सादर केले आहे? आन्सर डी निर्मला सीतारामन यांनी बँकिंग कायदे विधेयक 2024 लोकसभेत सादर केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाची कितव्या स्थानी घसरण झाली आहे? आन्सर ए 61व्या स्थानी मुंबई विद्यापीठाची घसरण झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विद्यापीठ देशात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे? आन्सर सी ISI बंगळुरू हे विद्यापीठ देशात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय विज्ञान संस्था ISI बंगळुरू देशात कितव्यांदा सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे? आन्सर बी 9व्यांदा भारतीय विज्ञान संस्था ISI बंगळुरू देशात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत IIT मुंबई कितव्या स्थानी आहे? आन्सर डी 3ऱ्या स्थानी देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत IIT मुंबई आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत कोणती संस्था प्रथम स्थानावर आहे? आन्सर सी, IIT चेन्नई ही देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत प्रथम स्थानावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, IIT चेन्नई सलग कितव्यांदा देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत प्रथम स्थानावर आहे? आन्सर ए, 6व्यांदा IIT चेन्नई सलग देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत प्रथम स्थानावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 समारोप सोहळ्याला किती देशातील खेळाडू उपस्थित होते? आन्सर ए, 205 खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक 2024 समारोप सोहळ्याला उपस्थित होते. नेक्स्ट क्वेश्चन, पुढची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे? आन्सर डी, 2028 साली पुढची ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2028मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? आन्सर बी, अमेरिका या देशात 2028मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय श्रम संघटना अहवाल 2024 नुसार देशातील 15 ते 24 वयोगटातील बेरोजगारी दर 2023 या वर्षात किती टक्के होता? आन्सर डी, 13% होता. नेक्स्ट क्वेश्चन, विनोद माहेश्वरी यांचे निधन झाले ते कोणत्या वृत्तपत्र समूहाचे संपादक होते? आन्सर सी, दैनिक नवभारत या वृत्तपत्राचे समूहाचे संपादक होते. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारने देशातील इथेनॉल निर्मिती क्षमता किती कोटी लिटरवर गेल्याचे जाहीर केले आहे? आन्सर ए, 1589 कोटी लिटरवर गेल्याचे जाहीर केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नटवर सिंह यांचे निधन झाले ते कोणत्या खात्याचे माजी केंद्रीय मंत्री होते? आन्सर डी, परराष्ट्र खात्याचे माजी केंद्रीय मंत्री होते. नेक्स्ट क्वेश्चन, माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? आन्सर बी, 1984 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन, पॉल कागामे यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे? आन्सर ए, रवांडा या देशाच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे पहिले IACC MSME सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे उघडण्यात आले आहे? आन्सर सी, अहमदाबाद येथे उघडण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? आन्सर बी, हरियाणा राज्यात पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हरियाणा राज्यात पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा कोणत्या महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे? आन्सर सी, सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतीच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिली आहे? आन्सर ए, महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांनी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हिम उन्नती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आन्सर डी, हिमाचल प्रदेश या हिम उन्नती योजना या राज्याने सुरू केली आहे.